या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत दीपा आणि अर्जुन हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि तेथील लोकांची परिस्थिती बघून दीपा तर खूपच घाबरते आणि मग त्याच वेळी पत्रकार देखील त्या ठिकाणी येतात। अर्जुन दीपाला पत्रकारांसमोर घेऊन जातो। ते पत्रकार दीपाला अपर्णा समजून वेगवेगळे प्रश्न विचारत असतात, मात्र तिच्या ऐवजी अर्जुनच त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असतो। तो म्हणत असतो की कलेक्टर मॅडमला जसं या प्रकरणाबद्दल कळलं तसं त्यांनी लगेच ऑफिस जॉईन केलं। या सगळ्याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे याचा आम्ही शोध घेत आहोत। लवकरात लवकर तुम्हाला पुढील माहिती देण्यात येईल। आणि मग त्यानंतर तो पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये जातो। त्यावेळी गायतोंडे सुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात। डॉक्टर अर्जुन अपर्णा आणि गायतोंडेंना सांगत असतात की आपण तातडीने काही उपाययोजना करणं गरजेचं आहे, कारण आम्हाला या रुग्णांच्या टेस्टसुद्धा करता येत नाहीये। त्यांच्या पिण्यामध्ये जे पाणी आलं आहे त्या पाण्यामध्ये खूपच विषारी पदार्थ आढळलेले आहेत आणि त्याचमुळे लोकांचा जीव जातोय। आणि हे सगळं काही ऐकून अपर्णा अर्जुन तर खूपच घाबरतात। गायतोंडे म्हणत असतो की मॅडम, आपल्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त डॉक्टरांना इकडे बोलवायला हवं आणि त्याचसोबत लोकांपर्यंत सुद्धा उपाययोजना पोहोचवायला हव्यात। त्यावर दीपा म्हणते की हो गायतोंडे, तुम्ही पटकन कामाला सुरुवात करा। आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच त्या हॉस्पिटलमध्ये असणारा एक लहान मुलगा खूप तडफडू लागतो। त्याला नेमकं काय झालं आहे हे कोणालाही लक्षात येत नाही। अर्जुन गायतोंडे जाऊन पटकन त्याचे हातपाय पकडतात। डॉक्टर त्याला इंजेक्शन देणारच असतात, मात्र त्याआधीच त्या लहान मुलाचा जीव जातो आणि हे बघून दीपा तर खूपच घाबरते आणि ती रडतच एका केबिनमध्ये जाते। अर्जुन सुद्धा तिच्या पाठोपाठ जातो। त्याच वेळी डॉक्टर त्या ठिकाणी येतात। ते अर्जुनला म्हणतात की अर्जुन सर, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, हे सगळं खरंच खूप धोकादायक आहे। त्यानंतर ते डॉक्टर तेथून गेल्यावर दीपा तर रडूच लागते, पण अर्जुन तिला समजावत म्हणतो की दीपा, आता तू या सगळ्याची जबाबदारी घेतली आहे ना, मग प्लीज अशी खचून जाऊ नको। आपल्याला या शहराला या संकटातून बाहेर काढायचं आहे। आणि त्यावर दीपा रडतच हो म्हणते। त्यानंतर अर्जुन बाहेर जातो तर दीपाला संशय येतो की हे सगळं तो भाऊ तर करत नसेल ना, त्याच्या फाईलवर सही करावी म्हणून। आणि मग त्यानंतर ती लगेच तिच्या भावाला फोन करते। ती घडलेला हा सगळा प्रकार त्या राजाला सांगते, तर तो हसतच म्हणत असतो की अगं, हे सगळं आपल्या भाऊंनीच केलं आहे। तो इन्स्पेक्टर तुला कलेक्टर ऑफिसला जाऊ देत नव्हता ना, म्हणून आता बघ तुला कलेक्टर ऑफिसला जाता येईल आणि मग भाऊसुद्धा लगेच त्यांची फाईल पाठवतील, तू त्यावर सही कर। आणि हे सगळं ऐकून दीपा खूप चिडते। ती म्हणत असते की अरे दादा, तू काय बोलतोय, तुला कळतंय का आपण आपल्या स्वार्थासाठी लोकांचा जीव घेणं कितपत योग्य आहे। मात्र तो म्हणत असतो की या सगळ्याचा आपल्याशी काही संबंध नाहीये। लोकांचा जीव जातोय तो त्या भाऊंमुळे, आपला या सगळ्याशी काही संबंध नाहीये। तू फक्त त्या फाईलवर सही कर, उगाच इमोशनल होऊन विचार करू नको। आणि तो फोन ठेवून देतो आणि त्यामुळे दीपा तर काळजीत पडते। दुसरीकडे अपर्णा तिच्या पायामध्ये बांधलेली ती साखळी तोडण्याचा प्रयत्न करत असते। तितक्यात तो फैजू त्या ठिकाणी येतो। तो हसतच तिला म्हणत असतो की तुम्हाला वर्तमानपत्र हवं होतं ना, उद्या मी तुमच्यासाठी ताजं वर्तमानपत्र घेऊन येतो। त्यामध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईज असेल। आता स्वतःच्याच नावापुढे कलेक्टर ही पदवी लावायला देखील तुम्हाला लाज वाटेल। आणि ते ऐकून अपी चिडून म्हणते की नक्की काय हवंय तुम्हाला, काय करणार आहात तुम्ही। तर तो फैजू हसतच म्हणतो की सांगण्यात काही मजा नाहीये, उद्या तुम्हाला कळेलच। आणि मग हसतच तो तेथून निघून जातो। दुसरीकडे गायतोंडे अर्जुनसोबत बोलत असतात। त्याला सांगत असतात की आपल्याला लवकरात लवकर पत्रकार परिषद पुन्हा एकदा घ्यावी लागणार आहे। आपण या सगळ्या गोष्टीचा योग्य त्या दिशेने तपास करतोय, हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। आणि मग त्यानंतर तो दीपाकडे बघत म्हणतो की अर्जुन सर, माफ करा, पण आत्तापर्यंत ज्या वेळी शहरावर संकट आलं त्यावेळी अपर्णा मॅडमने पुढे येऊन काम केलं, शहराला संकटातून बाहेर काढलं। पण आत्ता त्यांच्याकडे बघून असं काही वाटतच नाहीये, त्या इतक्या का घाबरल्या आहेत। आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की ती आजारी आहे ना म्हणून। मात्र गायतोंडे म्हणतात की त्यांच्याकडे बघून ना काहीतरी वेगळंच वाटतंय। पण मग त्यावेळी दीपा अगदी अपर्णाप्रमाणे म्हणते की गायतोंडे, यावेळी सुद्धा मी पहिल्याप्रमाणेच काम करणार आहे। आपण मिळून या संकटातून शहराला बाहेर काढूयात। आणि मग त्यानंतर ती लगेच पत्रकार परिषद घेण्याची ऑर्डर देते। आणि हे सगळं बघून अर्जुनला तर आश्चर्यच वाटते। त्यानंतर मग ते दोघेजण पत्रकार परिषद घेण्यासाठी येतात। पत्रकार अपर्णाला म्हणजेच दीपाला वेगवेगळे प्रश्न विचारत असतात आणि दीपा अगदी अपर्णाप्रमाणेच त्या सगळ्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं देते। आणि ते बघून अर्जुनला तर आश्चर्याचा धक्काच बसतो। पत्रकार
परिषद संपल्यावर तो तिला विचारतो की अगं हे सगळं काय आहे. तर ती हसतच म्हणते की मी 1 तास आधी अपर्णा मॅडमचे सगळे व्हिडिओ बघून काढले. आणि ते ऐकून अर्जुन खुश होतो. पत्रकार परिषद संपल्यानंतर ते दोघेजण घरी जातात. घरातल्यांनी सुद्धा अप्पीची पत्रकार परिषद बघितलेली असते. सगळेजण तिचं खूप कौतुक करत असतात आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच तो जीजी त्या ठिकाणी येतो. त्याला बघून अर्जुन तर खूपच चिडतो आणि विचारतो की ते कशासाठी आला आहेस तू. तर तो जीजी म्हणत असतो की आता मी लोकप्रतिनिधी आहे म्हटल्यावर मी माझं काम करायला तर हवंच ना. आणि मग तो दीपाला विनंती करत म्हणतो की मॅडम, शहरावर किती मोठं संकट आले तुम्हाला माहीत नाही का. तुम्ही आता लवकरात लवकर कलेक्टर ऑफिस जॉईन करा. हेच मी तुम्हाला सांगायला आलो आहे. आणि ते ऐकून दीपाच्या लक्षात येतं की दादा ज्या भाऊंबद्दल बोलत होता तो हा तर नाही आहे ना, जो सगळ्या लोकांच्या जीवावर उठला आहे. आणि त्याला बघून तर ती खूपच घाबरते. पण मग अपर्णाप्रमाणे उत्तर देत म्हणते की मी उद्याच ऑफिस जॉईन करणार आहे. आणि ते ऐकून तो जीजी तर खूपच खुश होतो. तर अर्जुन चिडूनच त्याला तेथून निघून जाईल सांगत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.